नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूपच हलका फुलका असा नाश्ता बनवतोय। याबरोबरच वेगळी अशी कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा आज आपण बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक बाउल घेतलाय, यामध्ये अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे। यानंतर एक मोठा चमचा यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। आता यामध्ये पाणी घालून डाळ आणि साबुदाणा 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर हे सगळं 2 ते 3 वेळा धुवून घेतलं। यानंतर सगळं पाणी काढून टाकलं। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे। वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही 1 तासासाठी भिजत ठेवलं तरी चालेल। तर इथे आता डाळ आणि साबुदाणा दोन्ही छान भिजलं गेले। डाळ अगदी सॉफ्ट झाली। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। 2 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे। वाटताना यामध्ये आपल्याला पाव कप दही घालायचं आहे। तुम्ही जर वाटीने सगळं साहित्य मोजत असाल तर अर्धी वाटी तुम्हाला डाळ घ्यायची आहे आणि पाव वाटी दही घ्यायचं आहे। तर इथे आता मी यातलं अर्ध मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि यामध्ये मी जे पाव कप दही घेतलं आहे त्यातलं अर्ध घातलं आणि वाटून घेतलं। इथे मी सगळं डाळ आणि साबुदाणा वाटून घेतला आहे। वाटताना पाव कप दही घातलं होतं। तर हे असं आहे पहा। याची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे आपल्याला। आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि यामध्ये घालण्यासाठी भाज्या परतून घेऊया। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की इथे मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे। याबरोबरच आता किसलेलं आलं घालायचं आहे। अर्धा इंच आलं किसून घेतलंय मी। आता हे सगळं तेलावरती परतून घेऊया। मिरची आणि आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा चण्याची डाळ घालायची आहे। डाळींचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेऊया। डाळींचा रंग किंचित बदलला की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। याबरोबरच टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। गाजर किसून घेऊ शकता। इथे आता बारीक चिरलेली शिमला मिरची मी घालते आहे। या भाज्या आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। भाज्या इथे मी 2 ते 3 मिनिटं परतून छान अशा सॉफ्ट करून घेतल्यात। आता गॅस बंद करायचा आहे आणि या भाज्या आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं डाळ आणि साबुदाण्याचं त्यामध्ये घालायचे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं। याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं आता मिक्स करून घेऊया। नेहमीचं आपलं इडलीचं पीठ असतं त्याप्रमाणेच हे करून घ्यायचं आहे। हे पीठ आता तयार आहे। हे असं आपल्याला इतपतच घट्ट हवं आहे, यापेक्षा पातळ करू नका।
आता इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 ग्लास पाणी घातलं आहे. यावरती आता झाकण ठेवूया आणि हे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण इडलीचं भांडं ग्रीस करून घेऊया. तर आज आपण मुगाच्या डाळीपासून हलकी फुलकी अशी इडली बनवतो आहे. तुम्हाला जर सकाळी इडली बनवायची असेल तर तुम्ही रात्री डाळ भिजत घालून सकाळीसुद्धा इडली बनवू शकता. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इथे इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. तर सोड्यावरती मी अर्धा चमचा लिंबाचा रस घालते. तर या रेसिपीमध्ये आपण दही वगैरे वापरलेलं नाही आहे, त्यामुळे इथे मी लिंबाचा रस घातला. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर हे पीठ अगदी असं हलकं झालं आहे. आता ग्रीस केलेल्या इडलीच्या भांड्यामध्ये पीठ काढून घेऊया. इथे मी इडलीचं भांडं भरून घेतलं आहे. दोन्ही भांडी इथे भरून तयार आहेत. आता आपण इडली वाफवण्यासाठी ठेवूया. पाणीसुद्धा इथे गरम झालं आहे. यामध्ये आता इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि झाकून ही इडली आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. इडली वाफेपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा इथे उडदाची डाळ घालायची आहे. चिमूटभर इथे हिंग घातला आहे. 1 लाल मिरची घातली इथे मी. यानंतर इथे कढीपत्ता घातला आहे. आलं घालायचं आहे. तुकडे करून आलं इथे मी घातलं आहे. यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे सगळं आपल्याला आता परतून घ्यायचं तेलावरती. यानंतर इथे मी 1 हिरवी मिरची घालते. तुम्हाला चटणी जेवढी तिखट हवी त्याप्रमाणे इथे हिरवी मिरची घाला. इथे आता मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे. याबरोबरच कांदा घातला आणि हे सगळं आता आपण परतून घेऊया. कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा घातला होता. हे सगळं आता छान सॉफ्ट झालं आहे. यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे. गॅस बंद करून हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर हे सगळं साहित्य थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ घातलं आहे आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली. तर ही मस्त अशी आंबट तिखट चटणी तयार आहे, जी आपल्या इडलीबरोबर खूपच मस्त लागते. चटणी तयार आहे. इडली तयार आहे का आपण आता पाहूया. तर इथे साधारण 10 मिनटं झालेत आणि पाहू शकता इडली मस्त फुगली आहे. तर इडली आता आपण थंड करून घेऊया. इथे इडली पूर्ण थंड झाले तर आपण काढून घेऊ. ही इडली चवीला खूपच मस्त लागते. आणि अगदी हलका फुलका असा नाश्ता आहे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारची इडली तयार करू शकता. पहा ही इडली दिसायला किती मस्त दिसते. यामध्ये आपण जी फोडणी घातली, भाज्या घातल्या, त्यामुळे खूपच मस्त दिसते. तर आता आपण ही इडली सर्व करूया.
तर आपली इडली आणि चटणी तयार आहे। इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते। पाहू शकता आतपर्यंत अगदी जाळीदार इडली तयार होते। तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।